मुंबईत ठाकरे बंधू पवारांच्या एनसीपीचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंची शिवसेना 165 जागांवर आणि मनसे 52 जागांवर उमेदवार देणार, तर पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार। आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात इच्छुकांची डोकेदुखी वाढली। वॉर्ड क्रमांक 197 मनसेला गेल्याने पदाधिकारी नाराज। 197 मधील ठाकरेंचा उमेदवार मनसेच्या चिन्हावर लढावा, ठाकरे सेनेची विनंती। मुंबईत शिंदेंची शिवसेना भाजपचं जागावाटपाचं सूत्र ठरलं। भाजप 137 तर शिंदेंची शिवसेना 90 जागांवर लढणार। महायुतीच्या घटक पक्षांचाही याच आकड्यांमध्ये समावेश असणार। मुंबई महापालिका निवडणुकीत चौरंगी लढत। ठाकरे बंधूंसोबत पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंच्या शिवसेनेसोबत भाजप आणि काँग्रेसची वंचित आघाडी सोबत युती, तर अजितदादा स्वबळावर लढणार। उपमुख्यमंत्री शिंदेंनी उदय सामंतांना तातडीने पुण्याला पाठवलं। शिंदेंचा पुण्यातील नेत्यांना निरोप। सामंतांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार। पुण्यातील स्थानिक नेते स्वबळावर लढण्यासाठी होते आग्रही। नवी मुंबईत महायुती तुटली। शिंदेंच्या शिवसेनेच्या किशोर पाटकरांकडून स्वबळाचा नारा डावलला जात असल्याचा भाजपवर आरोप। पुण्यात काँग्रेस ठाकरेंची सेना आणि मनसेची युती। काँग्रेस 100 तर ठाकरेंची सेना 65 जागा लढणार। ठाकरेंची सेना 65 जागांपैकी 21 जागा मनसेला देणार। पुणे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची रात्रभर खलबतं। सूत्रांची माहिती, मुंबईतून युतीचा निरोप असल्यानं एबी फॉर्म माघारी घेतले। काल पुण्यातील 60हून अधिक इच्छुकांना एबी फॉर्मचं वाटप झालं होतं। पवारांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे, विशाल तांबे आणि सुनील टिंगरे अजित पवारांच्या भेटीला। तिघांची अजित पवारांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू। पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातही दोन्ही राष्ट्रवादींची युती। अजित पवारांची राष्ट्रवादी 125 आणि पवारांची राष्ट्रवादी 40 जागा लढवणार, तर पवारांची राष्ट्रवादी भाजपची बी टीम। ठाकरेंच्या शिवसेनेच्या सचिन अहिर यांची टीका। नाशिक महापालिकेत भाजप विरोधात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीची युती। भाजप स्वबळावर निवडणूक लढणार। नागपुरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती। नागपुरात भाजप 143 तर शिवसेना 8 जागांवर लढणार, तर 6 ठिकाणी भाजप शिवसेनेसाठी आपले उमेदवार देणार। पुण्यात अजित पवारांच्या मॅरेथॉन बैठका। रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील बैठकीसाठी दाखल। नाना काटे, मौली कटके अजित पवारांच्या भेटीला। मनपा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। मुंबईत एकूण 401 उमेदवारी अर्ज दाखल। सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार। मुंबई पालिकेसाठी काँग्रेसकडून 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर। काँग्रेसकडून आतापर्यंत 139 उमेदवारांची नावं जाहीर। पहिल्या यादीत 87 उमेदवारांना संधी। कोल्हापुरात निवडणुकीतील मतदार यादीत घोळ। अजूनही मतदार यादीत 250 ते 300 मयत लोकांची नावं। माजी दिवंगत आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकरांचेही यादीत नाव। सेना, नौदल, वायुसेनेची ताकद वाढणार। 79,000 कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार। शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी। डॉक्टर अभय वाघ यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला। पांडव स्टेशन परिसरात बसच्या धडकेत 4 मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती। बस चालक ताब्यात। राज्य सरकारतर्फे अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत। 31 रात्री बेस्टकडून 25 जादा बसेसचं नियोजन। हेरिटेज दूर बसही आता 31 डिसेंबरला संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून 1 जानेवारी पहाटेपर्यंत सुरू राहणार। डीजीसीएच्या आदेशानंतर इंडिगोकडून 130 विमानांची कपात। कंपनीने देशातील 24 मार्गांवरील विमानसेवेत कपात केली। पुणे विमानतळावर प्रवाशांची वाट पाहणं आता वाहन चालकांना महागात पडणार। विमानतळावर 12 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई होणार।